नमस्कार भावांनो, आजच्या दिवसाची सुरुवात झाली आपली वापीमधून. ही आपली गाडी महिंद्राची गाडी खोललेली आहे. गाडी आपल्या ऑफिसचीच आहे. गाडीमध्ये हवा रेटिंगचा प्रॉब्लेम येतोय. बघू, भेटू मालकाला आणि बघू काय म्हणतात काय नाही, काय प्रॉब्लेम येतो काय नाही ते बघू. झाली गाडी चालू, केली गाडी चालू. ये मी काय काय खोलून काढलं भाई. भाई क्या प्रॉब्लम है, मिल गया कि नहीं? बोल रहा हूँ की तुम्ही ड्रायव्हर बनलाय, तुम्ही तुमच्या ते जो काही तुम्ही गाडी घेऊन मालक बनला. कंगाल व्हायची हे मालक व्हायचं नको. ज्याला बेंचो गाडीला खात असेल ना, ज्याला खंड शिरवायचं मालक बनावं गाडी घेऊन. ती पण चांगली BS6 नवीन, मग ते खंड कसा घेतो. आपल्या हेच सुखी आहे बेंचो मेकॅनिक. काम करा दिवसभर, बसा बघून गाडी येऊ न येऊ निवांत रहा. बात तो सही है. और क्या खोल रहे अलग लगा हाँ, कंप्रेसर निकालने में बहुत दिक्कत है. वो लाइन अरे उसने ही काम करके दिया था, इसने हैदराबाद वाले ने. तुमको बोला नहीं था कि 3 साल पहले ऐसा ही कांड हुआ था. वो भी चौकअप है क्या? लाइन गलत लगा दिया है, इससे नहीं गलत, इसलिए हो रहा है क्या वो? नहीं उसके लिए नहीं. मैं अभी कंप्रेसर निकालने गया ना, हाँ, तो बहुत दिक्कत हुआ इधर का लाइन की वजह से. ऑयल नहीं गिरेगा ना उससे? क्या उसमें से ऑयल गिर रहा है पूरा? उसमें से गिर रहा है, उसमें से गिर रहा है ऑयल. उधर से ऑयल नहीं गिर रहा है ना, उधर 50% आर देंगे खोल देंगे पूरे. काय कलेक्शन खोल गाड़ी उधर कंप्रेसर ये है ना, वो क्या है पंप, क्या हुआ क्या है पर इसको नहीं बनाया इसीलिए पानी डाल. काय आई घालावी आणि काय करावं. हाँ, हाँ सर जी, आपका महिंद्रा का गाड़ी रिटर्न दे दी. अरे सर, मैं क्या बोल रहा हूँ, मैं आप पे इल्जाम नहीं डाल रहा हूँ सर. मेरी बात सुनिए सर, मैं आप पे इल्जाम नहीं डाल रहा हूँ. पर अगर आप भी बताइए, 16-17 दिन में 18,000 खर्चा करके भी अगर वही काम निकल रहा है तो आदमी करेगा क्या? पागल हो रहा हूँ ना मैं भी. धंधा कम हो रही, मेंटेनेंस में खर्चा ज्यादा जा रहा है. हफ्ता कब भरेंगे? मैं वही बोल रहा हूँ, मैं आपको इल्जाम नहीं दे रहा हूँ. पर मेरे को एक बात बताइए, 16 पूरा पनवेल वाले को पता नहीं चल रहा है गाड़ी में फॉल्ट क्या है, पुणे वाले को पता नहीं चला है गाड़ी में फॉल्ट क्या है. उसने बोला रेडिएटर खोलना है, रेडिएटर खोलने के लिए दिया. उसने बोला कैप लीकेज है, कैप लीकेज चलो कर दो, कैप रिपेयर करके दे दो बोला. मैं सब जो बोला वो है उनके हिसाब से कर दिया काम. फिर भी वो प्रॉब्लम सॉल्व नहीं, तो फिर फायदा क्या है बताइए मेरे को. देखिए, चेक कीजिए. अभी क्या, अभी जेब तो खाली करनी पड़ेगी, माल भरा है तो. ठीक है, ठीक है. तो जो है सब एक साथ पेमेंट करूंगा ना सर. अभी दो में पेमेंट कैसे करूंगा? जितना पूरा बिल मेरे को चाहिए ना आपका, जो आपका पूरा बिल जो बनता है वही मैं पूरा बिल एक साथ पे करूंगा ना, अलग अलग. सर आप मेरी जगह पे रह के भी देख लीजिए ना सर. अगर कस्टमर को गाड़ी अगर सर्टिफिकेशन नहीं मिल रहा है तो फायदा क्या है फिर बताइए ना. काम करके भी आप भी समझ जाए ना. 16-17 दिन में 18
आप बनवाइए तो टैक्स वैट तो आप लगाएंगे, मेरे को मालूम है, अभी उसमें आपका भी लगाएंगे टैक्स वैट। ठीक है, वो बंदे को भेज दीजिए, पहले बंदे को भेज दीजिए, पहले प्रॉब्लम तो पता चले मुझे क्या हुआ है क्या नहीं, उसका प्रॉब्लम पता चले। हाँ मला काय झालं गाडीला? गाडी हिट मार झाली, गाडी हिट मारते केव्हापासून? 15 दिवस झाले। किती वेळेस काम केलं आतापर्यंत? 2 वेळा काम केलंय। 2 वेळेस काम केलंय। किती खर्च झाला आतापर्यंत? 18,000। प्रॉब्लेम काय आला का नाही? प्रॉब्लेम कोणाला सापडेना झाले ना काय। काय म्हणताल मग महिंद्रा कंपनीसाठी तुम्ही? गाडी हाय चांगली, पण सर्व्हिस आणि मेकॅनिकची सुविधा एकदम झिरो आहे। मेकॅनिकच शून्यातले, लोकलचे मेकॅनिक परवडले, पण हे मेकॅनिक परवडलेले ना काय। महिंद्रा शोरूमचे गाडी हाय सक्सेस आहे, गाडी ॲव्हरेजला पिकअपला सक्सेस आहे, पण सर्व्हिसिंग नीट भेटत नाही ना काय नाही। सर्व्हिसच महिंद्राची नीट भेटत नाही ना काय नाही। किती ठिकाणी काम केलं तुम्ही? आतापर्यंत 2 ठिकाणी काम केले, 3री वेळाला काम करायची 16 दिवसात। 16 दिवसामध्ये 3 वेळ? 3 वेळ। पहिलं काम कुठं गेलं? पहिलं काम रंधावा मोटर्स पनवेल, दुसरं कुंजीरवाडी पुणे, तिसरं काम चालू वापीमध्ये, आता 3रं काम वापीमध्ये चालू। पहिलं काम केल्यानंतर काय म्हटलं? ओके झालंय, सगळं चांगलं आहे, ओके। आता काय प्रॉब्लेम नाही ना काय नाही। तेव्हा बेल्ट, कुल्ली, परत कुलंडच झाले 15 दिवसामध्ये 7,000चं कुलंड झाले। अरे बापरे, कुलंड। मग त्यानंतर किती किलोमीटर चालली गाडी? 15 दिवसात किती 1000 किलोमीटर मध्ये परत काम काढले। ही 3री वेळ आहे काम। गाडी सक्सेस आहे का? गाडी सक्सेस आहे हो, गाडीला ॲव्हरेज हे ते सगळं क्लिअर आहे, पण गाडी सर्व्हिस नीट भेटत नाही ना काय नाही गाडीची। आता मेकॅनिक केव्हापासून आलाय का आम्हाला? 2 तास झालं तर इंजिन खोलतोय, अजून इंजिन खोलतोय। काय वाटतं आज गाडी होऊन नाही का काम? अजून त्याला अजून अर्धा तास लागते म्हणते खोलायला, इथून नेणार, बनवणार, मग आणणार। आज होते का उद्या होते त्याची पण गॅरंटी कमी दिसली। गाडीचा माल भरलाय तुम्ही आता? गाडीत माल भरला तर काय करणार? BS6 गाड्यांची हीच बोंब आहे, ह्याच्यापेक्षा BS3 गाड्या परवडल्या। मग नवीन जो गाडी येईल महिंद्राची त्याला तुम्ही काय सांगू इच्छिता? शाणा असेल तर गपचूप पुढे तर काम करावं, पण गाड्या घेऊन येणं काय नाही। मालकच भिकारी होत चालले आजच्या कंडिशन मध्ये। चालक राहिलं चांगला, चालक राहिलं चांगलं, पण मालक नाही। ड्रायव्हर म्हणून दुसऱ्या हाताखाली काम करायला परवडतं, नो टेन्शन ना काय। मालक असलं की हप्त्याचं टेन्शन, मेंटेनन्सचं टेन्शन, पेपरचं टेन्शन, घरचं वेगळं टेन्शन। किती गाडी लागतं आपल्या? माझ्या गाडीला होता पहिला 53चा हप्ता, पण आता फायनान्स कमी करून घेतलं, 27चा हप्ता आहे माझ्या गाडीचा। 55चा हप्ता असता तर बाबा मग आता तर कपडे काढून मला बसावं लागलं, एवढी बोंब आहे याला। काय वाटतं आज काम होईल म्हणून? शक्यता तर कमीच आहे। पार्टीवाल्याचे फोन चालू असेल लगेच? आरटीओचा फोन चालू आहे, लोकेशन बघतोय, ट्रॅक करतोय लोकेशन, गाडी अजून का नाही गेली, त्याला व्हिडिओ आहे ते पाठवलेत, काम करून मी बोललाय। महिंद्रा कंपनीला काय सांगू इच्छिता? गाड्या बनवता, पण जरा गाडीवाल्याकडे पण लक्ष द्या, आणि गाडीवाल्यांचा पण खर्च जरा कमी मध्ये काम करून देत जावं, एवढंच फक्त म्हणणं आहे महिंद्रावाल्यांना। आणि गाडी घेताना एक बोलतात आणि गाडी घेतल्यानंतर वेगळं बोलतात, ते पहिलं बंद करायला पाहिजे। घेताना 5 वर्ष गॅरंटी म्हणतात आणि सिस्टम मध्ये 3 वर्षाची गॅरंटी करतात। अरे बापरे, ही महिंद्राची हे बोंब आहे। मग आता तुम्ही गॅरंटी मध्ये काम चालू आहे तुमचं? कसं चालू आहे? पेड मध्ये काम चालू आहे, जो काय खर्च तुम्ही करणार? करावंच लागणार, आता दुसरा पर्याय पण नाही ना काय नाही। गाडी AMC मध्ये घ्यावी, पण विदाऊट AMC कधीच गाडी घेऊ नये, BS6 तर कधीच घेऊ नये ना काय नाही। तर हे कंडिशन आहे महिंद्रा कंपनीची। महिंद्रा कंपनी यामध्ये सुधारणा करावी हीच अपेक्षा। काय म्हणताय मग साहेब? गाडी धंदा सोडावं आणि पुढे तर काम करावं हीच गरज आहे सध्या आता।